नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता नेक्स्ट पॉइंट आपण पाहणार आहोत रेग्युलेशन ऑफ रेस्पिरेशन. म्हणजे रेस्पिरेशन मधला असणार रेग्युलेशन, इनटेक ऑफ O2 थ्रोन आउट CO2 यांचं चालणार रेग्युलेशन आपण ह्या पॉइंट मध्ये पाहणार आहोत. मग त्यामध्ये फर्स्ट पॉइंट, ह्यूमन बीइंग हॅव अ सिग्निफिकंट ॲबिलिटी टू मेंटेन अँड मॉडरेट द रेस्पिरेटरी रिदम टू सूट द डिमांड्स ऑफ बॉडी टिश्यूज and takes place by pleural system. हा पॉइंट आता समजावून घ्या. काय सांगितलेलं आहे, ह्यूमन बीइंग हॅव अ सिग्निफिकंट ॲबिलिटी. आपल्यामध्ये एक अशी ॲबिलिटी असते, क्षमता असते. ते काय क्षमता असते, टू मेंटेन अँड मॉडरेट. मेंटेन करणं आणि मॉडरेट करणं. काय, द रेस्पिरेटरी रिदम. आपल्यामधला जो रेस्पिरेटरी रिदम आहे अगदी व्यवस्थित नॉर्मली चालावं यासाठी मेंटेन आणि मॉडरेट करण्याची ॲबिलिटी कुणामध्ये असते, आपल्या स्वतःमध्ये असते. टू सूट द डिमांड्स ऑफ बॉडी टिश्यूज. म्हणजे बॉडी टिश्यूला जसं सूट होईल तसं आपण काय करतो, रेस्पिरेटरी रिदम मेंटेन आणि मॉडरेट करण्याचं काम करत असतो. अँड टेक्स प्लेस बाय प्लुरल सिस्टीम. आणि हे जे सगळं मेंटेन मॉडरेट करणं कोण करत असतं, तर टेक्स प्लेस बाय प्लुरल सिस्टीम. प्लुरल सिस्टीम म्हणजे थोडक्यात लंगची चालणारी रेस्पिरेटरी सिस्टीम. ही काय करत असते, टू मेंटेन अँड मॉडरेट. काय, तर रेस्पिरेटरी रिदम कशासाठी मेंटेन आणि मॉडरेट केलं जातं, तर टू सूट द डिमांड्स ऑफ बॉडी टिश्यूज. आपल्या बॉडी टिश्यूची जी डिमांड आहे त्याला सूट होण्यासाठी बरोबर मेंटेन केलं जातं. रेस्पिरेटरी रिदम मेंटेन आणि मॉडरेट केलं जातं. ही आपल्यामध्ये काय असते, ॲबिलिटी असते, क्षमता. आणि सगळं कोण घडवून आणतं, प्लुरल सिस्टीम म्हणजेच लंग मधून घडणारी रेस्पिरेटरी सिस्टीम. सेकंड पॉइंट, इन द मेडुला रिजन ऑफ ब्रेन अ स्पेशलाइज्ड सेंटर इज प्रेझेंट कॉल्ड रेस्पिरेटरी रिदम सेंटर अँड इट इज प्रायमरली रेस्पॉन्सिबल फॉर रेग्युलेशन ऑफ रेस्पिरेटरी रिदम. मग आपल्यामध्ये आता ब्रेन मध्ये त्यामध्ये एक पॉइंट असतो किंवा एक पार्ट असतो, मेडुला रिजन ऑफ ब्रेन. ब्रेन मधला एक पार्ट आहे, मेडुलाचा असणारा भाग, मेडुला रिजन ऑफ ब्रेन. ब्रेन मधला असणारा मेडुलाचा रिजन. तिथे एक स्पेशलाइज्ड सेंटर प्रेझेंट असतो, विच प्रेझेंट रेस्पिरेटरी रिदम सेंटर. इट इज कॉल्ड रेस्पिरेटरी रिदम सेंटर. म्हणजेच रेस्पिरेटरी रिदम सेंटर इज अ स्पेशलाइज्ड सेंटर प्रेझेंट इन, कुठं प्रेझेंट आहे, तर मेडुला रिजन ऑफ ब्रेन. आपल्या ब्रेन मध्ये जो मेडुला आहे त्या मेडुलाच्या रिजन मध्ये असणारा स्पेशलाइज्ड सेंटर आहे कॉल्ड रेस्पिरेटरी रिदम सेंटर. त्यालाच काय म्हणतात, रेस्पिरेटरी रिदम सेंटर. हा प्रायमरीली रेस्पॉन्सिबल आहे कशासाठी, रेग्युलेशन ऑफ रेस्पिरेटरी रिदम. म्हणजेच आपला रेस्पिरेटरी रिदम आहे अगदी नॉर्मली काय चालावं, म्हणजेच इन्स्पायरेशन ॲज वेल ॲज एक्सपायरेशन. हे जे रिदम चाललेलं असतो अगदी नॉर्मल व्यवस्थितरित्या चाललेलं असतं, यांचं जे रेग्युलेशन चालतं त्याला रेस्पॉन्सिबल कोण असतं, रेस्पिरेटरी रिदम सेंटर. MCQ ला आला पॉइंट तर सांगता आलं पाहिजे किंवा त्यामध्ये विचारलं यामध्ये काय, तर स्पेशलाइज्ड सेंटर इज प्रेझेंट आणि त्यामध्ये फंक्शन विचारलं, फंक्शन ऑफ स्पेशलाइज्ड सेंटर प्रेझेंट इन मेडुला रिजन ऑफ ब्रेन. काय त्यामध्ये फंक्शन आहे, रेस्पिरेटरी रिदम सेंटर. तो काय करतो, रेग्युलेशन ऑफ रेस्पिरेटरी रिदम. म्हणजे यांचं फंक्शन काय रेस्पिरेटरी रिदम सेंटरचं, तर रेग्युलेशन ऑफ रेस्पिरेटरी रिदम. आपल्यामधली इन्स्पायरेशन एक्सपायरेशन रेग्युलेट करणं. हे कुठं चालतं, तर रेस्पिरेटरी रिदम सेंटर. हा काय आहे, तर स्पेशलाइज्ड सेंटर प्रेझेंट इन मेडुला रिजन ऑफ ब्रेन. नेक्स्ट थर्ड पॉइंट, in the pons region of brain other center is present called pneumotaxic center and it is responsible for moderate the functions of respiratory rhythm center. जसा मेडुला रिजन आहे ब्रेन मध्ये तसा अजून एक सेंटर आहे, म्हणजे त्याला पॉन्स रिजन म्हणतात. तो सुद्धा ब्रेन मध्ये असणारा पार्ट आहे. तो जो आहे त्याच्यात सुद्धा एक सेंटर प्रेझेंट असतो. त्या सेंटरला काय म्हणतात, न्यूमोटॅक्सिक सेंटर. लक्षात ठेवा, दोघांच्या मधले वेगळे आहेत. मेडुला रिजन मध्ये येतो तो रेस्पिरेटरी रिदम सेंटर येतो, पॉन्स रिजन मध्ये येतो तो न्यूमोटॅक्सिक सेंटर येतो. मग याचं काम वेगळं त्याचं काम वेगळं. याचं काम काय, इट इज रेस्पॉन्सिबल फॉर, हा कशासाठी जबाबदार आहे, तर
मॉडरेट द फंक्शन्स ऑफ रेस्पिरेटरी रिदम सेंटर. म्हणजेच रेस्पिरेटरी रिदम सेंटरची जी चालणारी फंक्शन्स आहेत त्याला मॉडरेट करण्याचं काम कोणता सेंटर करतो? विच सेंटर? न्यूमोटॅक्सिक सेंटर प्रेझेंट इन पॉन्स रिजन ऑफ ब्रेन. म्हणजेच दोन वेगवेगळे सेंटर आहेत, पण त्यामध्ये दुसरा जो आहे तो अति महत्वाचा सेंटर आहे. म्हणजेच तो कुठं प्रेझेंट असतो? पॉन्स रिजन ऑफ मेडुला. दिस इज अदर सेंटर. त्यामध्ये प्रेझेंट कॉल्ड न्यूमोटॅक्सिक सेंटर. फंक्शन काय म्हणायचं? मॉडरेट द फंक्शन्स ऑफ रेस्पिरेटरी रिदम सेंटर. रेस्पिरेटरी रिदम सेंटरची जी चालणारी फंक्शन्स आहेत ती मॉडरेट करणं कुणाचं काम असतं? न्यूमोटॅक्सिक सेंटर. सगळ्यात महत्वाचं आहे. 1 मार्क एमसीक्यू इथं लक्षात ठेवायचं, कारण ह्याला कंट्रोल करण्याचं काम हा करतो. फोर्थ, न्यूरल सिग्नल फ्रॉम दिस सेंटर कॅन रेड्यूस ड्युरेशन ऑफ इन्स्पायरेशन अँड अल्टर रेस्पिरेटरी रेट. मग हा जो सेंटर आहे न्यूमोटॅक्सिक सेंटर हा काय करत असतो? त्याच्यातून आलेले जे न्यूरल सिग्नल आहेत कुणामधून? ह्या न्यूमोटॅक्सिक सेंटर मधून. तो काय काम करतो? तर रेड्यूस ड्युरेशन ऑफ इन्स्पायरेशन. इन्स्पायरेशन आपलं जे इनटेक ऑफ O2 चालतं त्याचा जो कालावधी त्याला रेड्यूस करण्याचं काम करतो. अँड अल्टर रेस्पिरेटरी रेट. आणि दुसरं काम काय करतो? रेस्पिरेटरी रेट जो आहे तो त्यामध्ये बदल करण्याचं काम करतो, अल्टर करण्याचं काम. कोणता सेंटर? न्यूमोटॅक्सिक सेंटर. म्हणजेच कुठून सिग्नल येतात? न्यूमोटॅक्सिक सेंटर पासून आलेले न्यूरल सिग्नल. म्हणजेच न्यूरल सिग्नल फ्रॉम दिस सेंटर. दिस सेंटर मीन्स न्यूमोटॅक्सिक सेंटर कॅन रेड्यूस. यांचं काम काय असतं? रेड्यूस ड्युरेशन ऑफ इन्स्पायरेशन अँड अल्टर रेस्पिरेटरी रेट. प्रत्येकाची फंक्शन अजून वेगवेगळी येत आहेत. फिफ्थ, इन रिदम सेंटर केमोसेन्सिटिव्ह एरिया इज प्रेझेंट which is highly sensitive to CO2 and hydrogen ions. यामध्ये रिदम सेंटर जिथं आहे त्या रिदम सेंटर मध्ये काय असतं? केमो सेन्सिटिव्ह एरिया इज प्रेझेंट. रिदम सेंटर, रेस्पिरेटरी रिदम सेंटर कुठं आहे? तर मेडुला रिजन ऑफ ब्रेन मध्ये. मग त्यामध्येच काय असतं? केमो सेन्सिटिव्ह एरिया इज प्रेझेंट. म्हणजे केमिकल साठी असणारं सेन्सेशन त्या एरियामध्ये प्रेझेंट असतं. कोणत्या एरियामध्ये? रिदम सेंटर मध्ये. मग रिदम सेंटर कुठं असतो? तर मेडुला रिजन ऑफ ब्रेन. स्पेशलाइज्ड सेंटर कॉल्ड रेस्पिरेटरी रिदम सेंटर. मग इथं काय असतं? आणखी केमोसेन्सिटिव्ह एरिया म्हणजे केमिकल साठी फक्त सेन्सेशन निर्माण करणं असा त्यांच्यामध्ये एरिया असतो. विच इज हायली सेन्सिटिव्ह. तो कशासाठी हायली सेन्सिटिव्ह आहे? तर CO2 ॲज वेल ॲज हायड्रोजन आयन्स. CO2 कार्बन डायऑक्साइड साठी आणि हायड्रोजन आयन साठी तो सेन्सिटिव्ह असतो. कोण? तर रिदम सेंटर प्रेझेंट कुठं आहे? मेडुला रिजन ऑफ ब्रेन. त्याच्यामध्ये काय असतं? केमो सेन्सिटिव्ह एरिया. समजलं? नेक्स्ट नंबर 6, रिदम सेंटर इज ऍक्टिव्हेटेड बाय इन्क्रीज इन दी सबस्टन्सेस लाईक CO2 अँड हायड्रोजन आयन्स. मग हा जो रिदम सेंटर आहे हा ऍक्टिव्हेटेड होतो कशामार्फत? ऍक्टिव्हेटेड बाय इन्क्रीजिंग दी सबस्टन्सेस लाईक CO2 अँड हायड्रोजन आयन्स. म्हणजे CO2 कार्बन डायऑक्साइड आणि हायड्रोजन आयन्स हे तिथं काय झालेले असतात? इन्क्रीज इन दी सबस्टन्सेस. ते सबस्टन्सेस इन्क्रीज वाढतात त्यावेळी ऍक्टिव्हेट काय होतो? रिदम सेंटर. लक्षात ठेवा, डोक्यात हे पॉइंट महत्वाचं ठेवा. का तर रिदम सेंटर इज ऍक्टिव्हेटेड बाय. रिदम सेंटर ऍक्टिव्हेट होत असतो पण कशामार्फत होत असतो? तर increase in these substances like CO2 and H plus ion. Why? Because in rhythm center chemosensitive area is present. त्यांच्यामध्ये कोणता एरिया असतो? केमोसेन्सिटिव्ह एरिया. म्हणून ते काय करू शकतात? रिदम सेंटरला ऍक्टिव्हेट करण्याचं काम करू शकतात. नेक्स्ट नंबर 7, these substances turn can signal the rhythm center to make necessary adjustments in respiratory process by which the substances can be eliminated. म्हणजेच यामध्ये काय सांगितलेलं आहे? हे जे सबस्टन्सेस आहेत टर्न कॅन सिग्नल त्याचं कन्व्हर्जन कशात होतं? सिग्नल मध्ये. थोडक्यात द रिदम सेंटर, त्या रिदम सेंटर मध्ये ते सिग्नल मध्ये टर्न करण्याचं काम करतात. टू मेक नेसेसरी ऍडजस्टमेंट. कशासाठी टर्न करतात सिग्नल मध्ये? तर मेक नेसेसरी ऍडजस्टमेंट म्हणजे जेवढी गरज आहे
ते ऍडजस्टमेंट करणं, समायोजन करणं, ह्यासाठी ते टर्न कशात करतात? सिग्नल मध्ये. कोण? ते असणारे सबस्टन्स CO2 आणि H+ आयन्स. इन रेस्पिरेटरी प्रोसेस नेसेसरी ऍडजस्टमेंट जी चालते ती कुठं चालते? तर रेस्पिरेटरी प्रोसेस मध्ये, म्हणजेच इन्स्पायरेशन एक्सपायरेशन ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये नेसेसरी आवश्यक असणारी ऍडजस्टमेंट करण्यासाठी काय करतात? ते जे सबस्टन्स आहेत ते सिग्नल मध्ये त्याचे सिग्नल तयार करतात. कुठं? तर रिदम सेंटर मध्ये. बाय विच दिस सबस्टन्सेस कॅन बी इलिमिनेटेड. आणि ते सबस्टन्स काय होतात? एलिमिनेट, निघून जातात. नेक्स्ट नंबर 8, receptors associated with aortic arch and carotid artery. It also recognize changes in CO2 carbon dioxide and H+ ions concentration म्हणजे हायड्रोजनचा असणार कॉन्सन्ट्रेशन and send necessary signals to the rhythm center for remedial actions. हा पॉइंट आता व्यवस्थित समजावून घ्या. काय सांगितलंय? रिसेप्टर्स जे असतात, टेस्ट वेगळे, स्मेलसाठी वेगळे असे रिसेप्टर्स असतात. ते रिसेप्टर असोसिएटेड संलग्नित असतात कुणाशी? अवॉर्टिक आर्च आणि कॅरोटिड आर्टरी. म्हणजे अवॉर्टिक आर्च आणि कॅरोटिड आर्टरी जे त्याच्याशी रिलेटेड काय असतात? रिसेप्टेड किंवा असोसिएट, एकत्र संलग्नित असतात. इट ऑल्सो रेकग्नाइज चेंजेस. मग हे जे अवॉर्टिक आर्च आणि कॅरोटिड आर्टरी यांचं काम काय असतं? रेकग्नाइज चेंजेस इन CO2 अँड H+ कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे कार्बन डायऑक्साइडचं आणि हायड्रोजन आयनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते रेकग्नाइज करण्याचं काम, ओळखण्याचं काम कोण करत असतं? अवॉर्टिक आर्च अँड कॅरोटिड आर्टरी. बिकॉज इट इज रिलेटेड ऑर असोसिएटेड विथ रिसेप्टर्स. ओळखतात का? तर ह्या कशाशी असोसिएटेड आहेत? तर त्यामध्ये रिसेप्टर्सशी असोसिएटेड आहेत. त्यामुळे त्यांना काय ओळखता येतं? CO2 कार्बन डायऑक्साइड आणि H+ कॉन्सन्ट्रेशन म्हणजे हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन त्यांना ओळखता येतं. कुणाला? अवॉर्टिक आर्च आणि कॅरोटिड आर्टरी. अँड सेंड नेसेसरी सिग्नल्स टू द रिदम सेंटर फॉर रिमेडियल ऍक्शन्स. ते ओळखल्यानंतर ते लगेच काय करतात? सेंड नेसेसरी सिग्नल्स, आवश्यक जे काही सिग्नल्स आहेत म्हणजे संदेश, ते रिदम सेंटर पर्यंत पोहोचवतात. फॉर रिमेडियल ऍक्शन्स, तात्काळ ज्या कृती घडवायच्या आहेत त्या तात्काळ कृती घडवण्यासाठी लगेच तयार केलेले सिग्नल्स रिदम सेंटर पर्यंत पाठवायचं काम कोण करत असतं? अवॉर्टिक आर्च आणि कॅरोटिड आर्टरी करत असते. का? तर ह्या असोसिएटेड कुणाशी असतात? रिसेप्टर्स. म्हणजे झेड पॉइंट मध्ये रिसेप्टर्स असोसिएटेड विथ अवॉर्टिक आर्च अँड कॅरोटिड आर्टरी. It also recognizes changes in CO2 and H+ concentration and send necessary signals to the rhythm center for remedial actions. And last point त्यामध्ये 9, the role of oxygen in the regulation of respiratory rhythm is quite insignificant. मग ऑक्सिजनचा हा रोल थोडक्यात रेग्युलेशन जे आहे रेस्पिरेटरी रिदम जे आहे म्हणजे इन्स्पायरेशन एक्सपायरेशन जे चालतं, इनटेक ऑफ O2 थ्रोन आउट CO2 यांचं जे रिदम आहे त्यामध्ये रेस्पिरेशनचं असणारं रिदम तालबद्ध होणारं त्यामध्ये ऑक्सिजन हे क्वाइट इनसिग्निफिकंट आहे. वस्तुतः अगदी अर्थहीन आहे. कारण सगळं त्यामध्ये रेग्युलेशन करण्याचं काम कोण करत असतं? तर रिदम सेंटरला. तर हे इन्क्रीज झालेले सबस्टन्स करतात म्हणजे CO2 आणि H+ आयन्स करत असतात. म्हणजेच ऑक्सिजनचा जो रोल आहे रेग्युलेशन ऑफ रेस्पिरेटरी रिदम मधला तो कसा आहे? क्वाइट इनसिग्निफिकंट आहे. वस्तुतः तो अर्थहीन किंवा क्षुल्लक आहे. तर मेन कोण करत असतं? हे जे सबस्टन्स इन्क्रीज झालेले कोणते? CO2 आणि H+ आयन. का? तर इथं आपण सांगितलेलं आहे रिदम सेंटर इज ऍक्टिव्हेटेड बाय. रिदम सेंटर ऍक्टिव्हेटेड होतो कुणामुळं? इन्क्रीज इन दिस सबस्टन्सेस लाईक CO2 अँड H+ कॉन्सन्ट्रेशन किंवा H+ आयन कॉन्सन्ट्रेशन. म्हणजेच रिदम सेंटर जो ऍक्टिव्हेट होत असतो, कृतीत प्रत्यक्ष येत असतो किंवा कार्यक्षम होतो, तो कशामुळे होतो? तर हे सबस्टन्स कोणते? CO2 आणि H+ आयन सारखे जे सबस्टन्स आहेत ते तिथे इन्क्रीज वाढल्यामुळे तो ऍक्टिव्हेट होतो. त्यामुळे ऑक्सिजनचा रोल जो आहे रेग्युलेशन ऑफ रेस्पिरेटरी रिदम मधला तो क्वाइट इनसिग्निफिकंट आहे. म्हणजे वस्तुतः तो काय तर क्षुल्लक आहे किंवा अर्थहीन आहे. समजलं?
इथपर्यंत एवढं काय बघितलं आपण, रेग्युलेशन ऑफ रेस्पिरेशन. एवढे पॉईंट व्यवस्थित करा, प्रत्येक पॉईंटवर MCQ येऊ शकतो. धन्यवाद.